कोकणात पावसाची पाठ. सध्या उन्हाचा प्रचंड कडाका. रत्नागिरीचा पारा 38 अंशांवर. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण. कोकणात 24 आणि 25 जूनच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला पावसाचा अंदाज. 8 जूनला आलेला पाऊस कोकणातच रेंगाळला असल्याची हवामान विभागाची माहिती. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीला देण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. त्यामुळे उद्योगांसह 8 ते 10 गावांवर पाण्याचं मोठं संकट. कोयना धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे लोटे एमआयडीसीमध्ये पाणी संकट. टँकरद्वारे कंपन्यांना पाणी पुरवठा. कोयना धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे चिपळूणकरांवर पाणी संकट. कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी सोडलं जाणारं अवजल सध्या बंद. त्याचा थेट चिपळूण नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम. शहरातील अनेक भागामध्ये खारट पाण्याचा पुरवठा. बीड जिल्ह्यामध्ये पाणी संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 167 पैकी 14 लघु प्रकल्प कोरडे तर 79 प्रकल्पांमध्ये पाणी साठा कमी. सर्व धरणात मिळून 17.25% उपयुक्त जलसाठा. रत्नागिरीमध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट. कोयना धरण कोरडं ठाक. लोटे एमआयडीसीसह 3 औद्योगिक क्षेत्र बंद होण्याच्या उंबरठ्यावर. तर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत तातडीची बैठक. पर्यायी उपाययोजनांचा शोध सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची लागवडीला सुरुवात. तर काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड पुढे ढकलली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे मिरचीचं क्षेत्र घटण्याची शक्यता. मिरची लागवडीचा खर्च 30% वाढ. सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 1400 रुपयांची घसरण. सोन्याचे आजचे दर 1,48,600 रुपयांवर. तर चांदीच्या दरातही 3,000 रुपयांची घसरण. चांदी 2,47,000 रुपये. माधुरी हत्तीणींसाठी नांदणी मठ आणि वनतारानं संयुक्तपणे उच्चस्तरीय समितीला करण्यात आला विनंती अर्ज. माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमधील नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या हालचालींना वेग. तातडीनं सुनावणी घेण्याची वकिलांची विनंती. माधुरी हत्तीणीच्या शेडला रंगरंगोटी. नव्या रस्त्याचं काम सुरू. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन सलग 4थ्या दिवशीही सुरूच. शरीरातील साखरेचं प्रमाण आणि रक्तदाब खालावल्यामुळे किडनीवर परिणाम होत असल्याची डॉक्टरांची माहिती. सरकारनं तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी. शेतकऱ्यांची मागणी. रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. वाशिममधील अकोला हैदराबाद महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्गावरची वाहतूक सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल. तर घटनेचा रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाशी संबंध जोडला जात असल्याची चर्चा. मुंबईतील गेटवे परिसरामध्ये क्रांतिकारी संघटनेचं जलसमाधी आंदोलन. हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. राज्य सरकारनं फसवी कर्जमाफी दिल्याचा क्रांतिकारी संघटनेचा आरोप. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील वाघुळ गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील सिंचन साहित्य जाळत दिला रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा. वाशिममध्ये खासदार फुटीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळं फासत आणि जोडे मारत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा कंदील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवत केला शुभारंभ. पुढील 3 ते 3.5 वर्षामध्ये पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल. अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराचं काम प्रगतीपथावर. 44 कोटी निधी खर्चून 200 बेडचं अत्याधुनिक रुग्णालय उभारलं जात आहे. रुग्णालयाच्या कामाची आमदार महेश चौगुलेंनी केली पाहणी. भिवंडीमध्ये SIR प्रक्रियेमध्ये पात्र मतदारांवर अन्याय होऊ नये यासाठी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन. कोणत्याही मतदाराचं नाव चुकीच्या पद्धतीनं वगळू नये. तसंच प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाचा हक्क अबाधित राहावा. काँग्रेसची मागणी. अहिल्यानगरच्या हिंगणगावच्या कुरणमळा गावातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळेला सक्षम शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये घालण्याची पालकांवर वेळ. शाळेसाठी कायमस्वरूपी सक्षम शिक्षक द्यावा. पालकांची प्रशासनाकडे मागणी. राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई. 21 आस्थापनांवर केलेल्या कारवाईमध्ये 7,43,000चा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 17 जणांना.
वसई विरार परिसरामध्ये एफडीएच्या कारवायांमुळे हॉटेल चालक, किराणा दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ. कारवाईच्या भीतीपोटी मुदत संपलेले खाद्यपदार्थ फेकले रस्त्यावर. संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. जळगावच्या तांबापुरा परिसरामध्ये मध्यरात्री तुफान दगडफेक. महिला आणि तरुणामधील वादामुळे 2 गट आमनेसामने. दगडफेकीमध्ये 2 घरांची तोडफोड. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. सोलापूरमधील शिवकुमार ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचा उलगडा. पिस्तुलाचा धाक दाखवून 2 सोन्याच्या हारांची केली होती चोरी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. आरोपींकडून 2 सोन्याचे हार, पिस्तूल आणि जिवंत काडतूस पोलिसांनी केली जप्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांचा दारूच्या दुकानावर डल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. फरार आरोपींचा स्थानिक पोलिसांकडून शोध सुरू. बारामती तालुक्यातील पणदरे खिंडीमध्ये सीएनजी बसला आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. आगीचं कारण अस्पष्ट. घटनेमध्ये संपूर्ण बस जळून खाक. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ल्यामध्ये भीषण आग. गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये 25 जनावरांचा होरपळून मृत्यू. आगीचं कारण अस्पष्ट. पशुपालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामधील धुळगावात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी. शेतकऱ्यानं धाडस दाखवत बिबट्याशी केले 2 हात. त्यामुळे बिबट्यानं ठोकली धूम. चिपळूणच्या मालघरमधल्या टेपवाडी परिसरामध्ये विहिरीत पडलेल्या 2 मगरींचं बचाव कार्य. जीवाची बाजी लावत मगरींची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं केली सुटका. विहिरीतून सुटका करून मगरींना नैसर्गिक अधिवासात सोडलं. पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक लेपनाला विरोध. महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी पाईक संघाचा रासायनिक लेपनाला विरोध डावलून लेपनाचं काम केल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा. मराठी संगीत रंगभूमीचा शिलेदार हरपला. प्रसाद सावकार यांचं वयाच्या 98व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. गायन आणि अभिनय क्षेत्रामध्ये सावकारांचं 5 दशकांहून अधिक काळ योगदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांशी गेल्या महिनाभरापासून चर्चा. 6 खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा 21 जून नंतर होण्याची शक्यता. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी शिल्लक असल्यामुळे प्रक्रियेला विलंब. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या 6 खासदारांची रात्री उशिरा बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती. सर्व खासदारांसोबत शिंदेंची 30 मिनिटं सविस्तर चर्चा. तर श्रीकांत शिंदेंवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी होती. सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वर्धापन दिनी प्रवेश करणार. आमदार किशोर पाटील यांचा मोठा दावा. तसंच स्वतंत्र गटाच्या स्थापनेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप 6 खासदारांना लागू होणार नाही. पाटलांची प्रतिक्रिया. दिल्लीप्रमाणे राज्यातही ऑपरेशन टायगर होणार. भाजप आमदार नारायण कुचे यांचा मोठा दावा. तसंच 2024 मध्ये पार पडलेली विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक होती. नारायण कुचेंचा हल्ला. बेईमानी करणाऱ्या खासदारांना आता सोडणार नाही. मतदारसंघामध्ये राडे करणार. संजय राऊतांचा इशारा. तर फुटणाऱ्यांना रस्त्यात तुडवा असं बाळासाहेबांनी म्हटल्याचा अरविंद सावंतांनी केला दावा. आमदार गेलेत, खासदार गेलेत. आता थोड्या दिवसांनी नगरसेवकही दिसणार नाहीत. ऑपरेशन टायगरवरून मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला. खासदार संजय राऊतांच्या धमकीनंतर परभणीचे खासदार संजय जाधवांच्या सुरक्षेत वाढ. संजय जाधवांना परभणीमध्ये येताच मिळणार Y+ सुरक्षा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृह विभागाचे पोलीस अधीक्षकांना आदेश. खासदारांनी गट स्थापन केल्यानंतर संजय जाधव यांच्या घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ. खबरदारी म्हणून 1 पोलीस कर्मचारी आणि 2 होमगार्ड तैनात. तर खासदार संजय जाधवांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्याही बैठकीला जाणार नाहीत. 20 जूनला पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आल्यानंतर भूमिका मांडणार. ओमराजे निंबाळकरांची माहिती. खासदार ओमराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जातील असं वाटत नाही. तुळजापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास. ऑपरेशन टायगर काल परवा घडलेलं नाही. वर्षभरापासून
खासदार खदखद व्यक्त करत होते. फक्त दिवस ठरत नव्हता. खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया. येत्या 2-3 दिवसांमध्ये 6 खासदारांविषयी स्पष्टता येईल, बारणेंचा दावा. मुंबई महानगरपालिकेतील 20 पेक्षा जास्त नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. किरण लांडगेंचा मोठा दावा. वरिष्ठांकडून आदेश येताच सर्व नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होतील, लांडगेंची माहिती. उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. वांद्र्यातील मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन. परिसरामध्ये शिवसेना वर्धापन दिनाचे बॅनर्स. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनरवर फोटो. शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईतल्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडला. भंडाऱ्यातील मतदान केंद्रावर महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी जोपासली राजकारणापलीकडची मैत्री. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि मवियाचे अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी गळाभेट घेत दिल्या एकमेकांना शुभेच्छा. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची तटस्थ भूमिका. महापालिकेच्या 17 नगरसेवकांचा मतदान न करण्याचा निर्णय. काँग्रेसनं जारी केलेल्या व्हीपचं पालन करणार असल्याची नगरसेवकांची भूमिका. येवल्यातल्या मतदान केंद्रावर नगराध्यक्ष राजेंद्र लोणारींनी बजावला मतदानाचा हक्क. तसंच सर्वांना मतदान करण्याचं राजेंद्र लोणारींचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये मवियाच्या वाढीशी उभे असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी बजावला मतदानाचा हक्क. भंडारा गोंदियाच्या अस्मितेच्या लढाईमध्ये आमचाच विजय होणार, नरेश ईश्वरकरांनी व्यक्त केला विश्वास. बीडच्या तहसील कार्यालयामध्ये भाजप नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क. निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होईल, भाजप गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीमध्ये कुठेही दगाफटका झाला नाही, त्यामुळे अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय 100% निश्चित आहे, भाजप आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी व्यक्त केला विश्वास. तसंच नगरसेवक फुटण्याची कोणतीच भीती नसून सर्व आमच्या सोबत आहेत, साधना महाजन यांची प्रतिक्रिया. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मी केवळ कागदोपत्री उमेदवार, मी महायुतीसोबतच आहे, अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी केलं स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दापलीकडे नसल्याचंही केलं स्पष्ट. महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय. भाजप नगरसेविका सत्यभामा शिंदेंना पायाला जखम झाल्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं. यावेळी केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध नसल्यामुळे भाजप नगरसेवकांचा संताप. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवारी मुंबईत मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मेळाव्याला मार्गदर्शन. वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहामध्ये पार पडणार मेळावा. सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. पक्षवाढीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार. मुंबईतील वर्सोव्यामध्ये मनसे विभागाध्यक्षपदी प्रशांत राणे तर यांची नियुक्ती, तर संदेश देसाईंना डच्चू. मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदलांना वेग, नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न. अल्जेरियाचा 3-0 पराभव करत गतविजेत्या अर्जेंटिनाची दिमाखदार सलामी. कर्णधार लिओनेल मेसीकडून हॅट्रिकची नोंद. जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसाच्या विश्वचषकातील 16 गोलच्या वैयक्तिक विक्रमाशी मेसीची बरोबरी. T20 वर्ल्ड कपमध्ये वुमन ब्रिगेडची विजयी घोडदौड कायम. नेदरलँड्सला 95 धावांनी हरवलं. शेफाली वर्माची अष्टपैलू कामगिरी, तर स्मृती मानधनानं ठोकल्या 74 धावा.